चला तर मंडळी, कोणतेही रेडीमेड मसाले न वापरता ताजा मसाला तयार करून लग्नाच्या पंक्तीतला मस्त पदार्थ करू. कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण थोडं पाणी घालून वाटण केलं. एक वाटी जुना तांदूळ धुवून पाणी काढून असाच बाजूला ठेवला. सुका मसाला करण्यासाठी किसलेलं सुकं खोबरं, धणे, जिरे, खडे मसाले, थोडंसं तेल घालून तांबूस रंगावर भाजून गार करायचं. पातेल्यात तेल गरम केलं. तमालपत्र, मोहरी, जिरे, चिरलेला कांदा, कढीपत्ता, कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचा. नंतर हिरवं वाटण घालून लालसर होईपर्यंत परतायचा. तोपर्यंत भाजलेले साहित्य मिक्सरला बारीक करून गोडा मसाला तयार करायचा. कांदा लाल झाला, काजू पाकळ्या, टोमॅटो, त्यामध्ये चिरलेल्या भाज्या घालायच्या आणि 1-2 मिनिटं परतून घ्यायचं. नंतर लाल तिखट, हळद घालून मिसळायचं. ताजा गोडा मसाला घालून 2-3 मिनिटं परतून घ्यायचं. धुतलेला तांदूळ घालायचा. पाणी आधीच गरम केलंय. 1 वाटी तांदळासाठी 3 वाट्या पाणी घातलं. मीठ, कोथिंबीर, तूप घालायचं. कमी आचेवर झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा. 7-8 मिनिटांनी एकदा तळापासून मिक्स करून परत एक वाफ काढायची आणि गरमागरम लग्नाच्या पंक्तीतला सुगंधित मसाले भात तयार. सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे. टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा.